नमस्कार मंडळीनं, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण लोकरीच्या धाग्यापासून अजून एक नवीन पॅटर्न बघणार आहोत. त्यासाठी हिरवा आणि पांढरा धागा मी घेतलेला आहे आणि हे दोनच धागे घ्यायचे आहेत. यात कुठलेही ऑप्शन नाही आहे. तुम्हाला हिरवाच पाहिजे आणि पांढराच हवा आहे, जेणेकरून हा पॅटर्न छान दिसेल. ओके, नाही तर नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कायम सांगत असेल तुम्हाला आवडेल तो धागा घ्या, पण या पॅटर्नमध्ये नाही, हाच धागा घ्यायचा आहे. त्याआधी लास्ट व्हिडिओला जो तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे, जो प्रतिसाद दिलेला आहे, तो त्यासाठी खूप आभारी आहे. आणि असाच रिस्पॉन्स, अशीच तुमची साथ मला राहू दे, जेणेकरून माझी प्रगती होत राहील आणि तुमच्या आशीर्वादाने अजून एक प्रगतीच्या एक पायऱ्या मी चढत जाईल. तुमची साथ असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमची साथ, तुमची प्रेम आणि तुमचा विश्वास दोन्हीही असाच कायम राहू दे. ओके, बरं, हा पॅटर्न मी का करते हे लास्टला व्हिडिओच्या सांगतेच, पण त्याआधी आपण काय करणार आहोत ते सांगूया. मी ह्या दोन धाग्यांचा वापर करून मोगऱ्याचा गजरा करणार आहे. ओके, लोकरीच्या धाग्यापासून आता आपण लहान मुलींसाठी छोटे छोटे पॅटर्न तयार करूया, जे खूप छान दिसतात. आणि त्याआधी ही नेहमी आपण यूज करतो ती सुई आहे. त्याच्याऐवजी तुम्ही 2.5 mm किंवा 1.50 हे ह्याच्यापेक्षा लहान आहे. या दोन्हीपैकी कोणतीही सुई वापरली तरी चालेल. मी साखळ्यांसाठी ही वापरणार आहे आणि पॅटर्न फुलं तयार करायला ही वापरणार आहे. ठीक आहे. ओके, सुरुवातीला तुम्हाला जेवढी लेंथ हवी आहे, जेवढा साईजचा गजरा हवा आहे, तेवढ्या साखळ्या घ्यायच्या, अंदाजे घ्यायच्या. असं काही नाही की 50च घ्यायला पाहिजे, 40च घ्यायला पाहिजेत, असं काही नाही. हलक्या हाताने आधी साखळ्या विणून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हा धागा जर असा लांब ठेवायचा आणि कट करायचा. ओके, आता हा पांढरा धागा आपण यूज करायचा आहे. एक साखळी, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साखळ्या आहेत त्या सरळ ठेवायच्या आणि ह्या साखळीत आपल्याला एक मुकाखांब, परत 3 साखळ्या, 1 2 3, त्याच साखळीत पुन्हा अजून एक खांब घालायचा, दुसरा. असे एकाच साखळीत आपण 5 खांब घेऊया. 4 आणि 5. ही जी पहिली साखळी आहे त्या साखळीतनं ओके, पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3, आणि ही जी पुढची साखळी आहे त्यात मुकाखांब. त्याच्या पुढच्या साखळीत पुन्हा 1 मिनिट थांबा. जी साखळी आहे की नाही ती त्याच साखळीत आहे, त्याच साखळीत मुकाखांब, म्हणजे ही राऊंड असा व्यवस्थित दिसेल. पुन्हा पुढच्या साखळीत मुकाखांब, 3 साखळ्या, 1 2 3, पुन्हा त्याच साखळीत
पुन्हा 4 खांब, 3 साखळ्यांचा 1, त्या व्यतिरिक्त 4 खांब, असे टोटल 5 खांब. तीन, 4 आणि 5. पहिल्या साखळीतनं 1, 2, 3 आहे त्या साखळीत पुन्हा खांब. आता पुन्हा पुढच्या साखळीत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या साखळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सरळ ठेवून प्रत्येक साखळीत आपल्याला असं विणत जायचं आहे. काय त्याने काय होणार, तुम्ही साखळी सरळ ठेवून जर हीच डिझाईन प्रत्येक साखळीत करत गेला तर ती आपोआप राऊंड होत जाणार. ओके, आता हे मी पूर्ण करून दाखवते आणि जसं 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 ते पूर्ण होणार तसंच हे आपोआपच राऊंड गोल 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 होऊन जाऊन त्याला गजऱ्याचा आकार येतो. मोगऱ्याचा गजरा नॉर्मली आपण घेताना जसा दिसतो गोल गोल गोल, तसा तो चारही बाजूने फुलं असल्याचा आपल्याला दिसून येणार. ओके, हे आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, हे जे साखळ्या आहेत त्या एक सलग व्यवस्थित धरून त्या प्रत्येक साखळीत आपल्याला ही डिझाईन विणायची आहे. फक्त तेवढीच काळजी घ्यायची आहे, बाकी काही नाही, आपोआप डिझाईन तयार होते. आता पूर्ण करून तुम्हाला दाखवते. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तयार होतो. आता इथे कट मारायचा आहे. जर तुम्हाला ही छोटा पॅटर्न तयार केला मी, तुम्हाला जर मोठा हवा असेल तर साखळ्या वाढवायच्या. 40 ते 50 ह्याच्यापर्यंत साखळ्यांमध्ये एवढा तयार होतो. मग त्याच्यापेक्षा डबल, ज्यांची केसं मोठी आहेत त्यांच्यासाठी जास्त साखळ्या घ्यायच्या. साखळ्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं. हा मी माझ्या मुलीसाठी केलेला आहे. तिला गजरे घालायला फार आवडतं. तिला रोज गजरा लागतो, त्यामुळे ती रोज फुलं तोडून आणते. रोज तिचं गजरा बनवायचं चालू असतं. मग म्हटलं आज करूया यासाठी. ओके, हा इथे कट मारायचा, हा साखळीत इथे अडकवायचा. ओके, हा झाला गजरा तयार. आता हे हा गजरा तयार झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे पॅटर्न का तयार करतो आहे. मोस्ट ऑफ बायका संक्रांतीला म्हणा किंवा कन्यापूजन म्हणा, वैभवलक्ष्मीचे उपवास असतात त्यावेळी म्हणा, सवासणीला किंवा लहान मुलींना द्यायला वस्तू लागतात त्यावेळी हा गजरा आपण त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो. असेच छोटे छोटे पॅटर्न आपण तयार करणार आहोत जे कन्यापूजनसाठी लहान मुलींना द्यायला सोपे पडतील. आपण स्वतःच्या हाताने केलेलं असतं त्यामुळे ते जास्त इम्पॅक्ट असतो त्याचा. त्यामुळे अजून काही प्रकार जे लहान मुलींना छान वाटतील असे आपण करणार आहोत, जे पूजेसाठी, सवासणींसाठी किंवा गिफ्ट म्हणून कोणत्याही लेडीजसाठी द्यायला छान वाटतील असं. ओके, हा छोटासा गजरा माझ्या कन्येसाठी आहे. कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू दे, वाढत जाऊ दे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.